नमस्कार मित्रांनो, तर आत्ता आपण आलो गावाला. ही बघा गावाकडची सकाळ. आणि आता सगळं आवरून आपण जाणार करमाळ्याला. आपल्या तिथं मावस भाऊ येणार आहे हॉटेलवरती, आपल्याला जेवायला जायचं आहे. व्हायला पापड खाल्ले का तू तर? नाही 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 हा ना. एवढ्या लवकर यायला कोण सांगतो तुला? हा, तू लवकर आलाय रे. मी लवकर हा ना. याच्या मम्मी सोबत बोलत होतो ना. चला मस्तपैकी जेवण झालंय. आणि आता बघा हे चाललंय. ह्यो कुठला? ह्यो करमाळ्याला. आणि तू कुठं चालला? तू काय काय बोलण्यातच माझ्या नाही ती मोबाईल. हा अरे तेवढं का तुमचं आयुष्य जसं शेती तसं आमचं आयुष्य आहे. अरे काय आयुष्य फुटायला लागलास की रे. चला जाऊया कुठं पुण्याला. आपला गावाकडच्या लई गोष्टी चला आता मस्तपैकी जेवण वगैरे झालंय. आणि आता चाललोय मावशीच्या गावाला. आता मामाचं गाव होतं करमाळ्यामध्ये, सोलापूर जिल्हा. आता मावशीचं गाव आहे कोपरवाडी, धाराशिव मध्ये. आणि दोघांच्या घराचं अंतर आहे 7 ते 8 किलोमीटर फक्त. म्हणजे मामा सोलापूर मध्ये, मावशी कोपरवाडी धाराशिव मध्ये. आणि किलोमीटर आहे फक्त 7 ते 8 बघा. आणि बायकोचं गाव आहे नगर जिल्ह्यामध्ये. म्हणजे एका दिवसात 3 जिल्हे फिरून होतात माझे. एवढं हिंडावं लागते मला बघा. असं हे नियोजन. आता मावशीकडे जाऊया, बघूया तिथं काय चाललंय काय नाही. हे रस्ते बघा किती ट्रॅफिक मुक्त रस्ते. म्हणजे इथं आता लोक पण नाही. तुम्ही नाही तर पुण्यातले रस्ते तुम्हाला माहिती आहे कसे आहे. आणि आजूबाजूने मस्तपैकी शेती आहे, झाडं आहेत. आता आपण नेमकं खड्ड्याच्या बाजूला आहे, त्याच्यामुळे इथं कशी बघा ऊस बघू शकता. खरंच गावाला एवढं फ्रेश हवा. आणि हे ना माझी तर आता आहे ना इच्छाच झाली की इकडे येऊन राहायची. चला तुम्हाला पुढे गेल्या अजून मजा दाखवतो आमची. शेती वगैरे कसं आहे, हिरवगार. आता तरी थोडा कडक उन्हाळा इथं जाणवायला लागलेला आहे. आता बघा आता हे बघा गाव आले. आणि गावात बघा जनावर बघा, झाडाखाली निवांत जनावर बांधतात. बाबा बघा, बाबा बाबा ताट घेऊन जेवाय चालल्यावर कुठेतरी ताट घेऊन. चला आता तुम्हाला आहे ना 2 जिल्ह्यातली ना शिव दाखवतो. शिव म्हणजे अलीकडे आहे ते सोलापूर, आणि आता पलीकडे चालू होणार ते धाराशिव. याची खरी मजा आम्हाला आहे ना लॉकडाऊन मध्ये आली होती. लॉकडाऊन मध्ये काय व्हायचं, जिल्हा पण ती असायची ना. माझा मामाच्या गावावर मावशीच्या गावाला कसं जायचं, म्हणून मग कडे रस्ते बंद केले होते. तरी पण जाता येत नव्हतं. तरी पण आम्ही रस्ता काढत होतो. मला तो दाखवतो येईल थोड्या वेळा. आता हे बघा सोलापूर आणि धाराशिवची शिव. म्हणजे आज आपण सोलापूर मध्ये आता आले बघा. धाराशिव आले. धाराशिवचं शिव तुम्हाला दाखवतो. धारगाव हे सोलापूर मधलं शेवटचं गाव. हा बोर्ड आहे की तुमचं स्वागत. आणि हे जे दिसते ना लाईट, ही शिव. आणि आता आपण आलोय धाराशिव मध्ये. हे धाराशिव तिकडे झाला मराठवाडा चालू. बलकाच याला मराठवाडा म्हणते अशी म्हण आहे. ते चालू झाले बघा मराठवाड्यातून आहे ना. मस्त हे बघा शंभ्याच्या दारातलं आंब्याचं झाड आणि त्याला आलेला तौर. हे काय शंभ्या? बघा आता हरभरा घेतलाय रानातला तोडून खायला. आपल्या इथं एवढंच असेल मला वाटतं 15-20 रुपयाला गड्डी मिळत असेल. हे एकच रोप आहे आणि फ्रीमध्ये मिळाले आपल्याला खायला. खात जाऊ जरा फिरून येऊ रानात. आणि बघा रानाचे मालक शंभ्या राम राम कर. राम 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 राम. ज्वारी काढायचं काम चालू आहे. बघा ज्वारीची कणस. एवढ्या सगळ्या रानात ज्वारीची कणस आहेत. आणि मशीन मधून करतात वाटतंय काय. बघा किती कणस आहे. ज्वारी कापायचं काम चालू आहे. हो कणस बाजूला काढून ठेवले. हा शंभ्या नीट काप. हाताला लागन.
एवढा वेळ लावले हो कवा करायचं एवढी शेती एक कणीस कापाय तू एवढा वेळ लावतोय हा 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 ते लागलं तू वाढायला कुठे मी उलटा धरलाय थांब जमतय जमतय होय शाबे जमतय का हा शाबे येऊ का कामाला तुझ्याकडे होय रे हे बघा ज्वारी कणीस ज्वारी बघा ज्वारी पक्षी कसा बसलाय हे बघा हे ज्वारीचं कणीस आता तोडले आपल्याकडून तर नाही पाऊस शेती व्हायची कारण आपल्याला काय एसीत बसून काम करायची सवय आणि उन्हात वरती येऊन खाली माती तापलेली एवढ्यात कसं करणार एवढं चाललं तर धापा भरायला लागलं कारण आपले सगळे बसून कामं सवय तशीच त्याच्यामुळं म्हणलं होतं गावाला शिफ्ट व्हा पण अशी कामं म्हणलं कसं व्हायचं शिफ्ट अवघड आहे आपल्यासाठी मधून अजून फिरायलाच येत जाऊ पूर्ण काम नको हा ना चला आता झालंय केली आता हे काय करणार कणीस कट करून ठेवणार एका जागी गोळा करणार आणि उद्या मशीन वगैरे येईल मग त्या मशीनमधून सगळे वेगवेगळे दाणे वेगळे करून गोणीत भरणार अशी ज्वारी करण्याची प्रक्रिया आहे चला आता झालं फिरून आता थोडा आराम करू आणि मग उद्या परत पुण्याला जायचं आहे चला हे बघा आंब्याची झाडं आंब्याची कलमं किती निवांत आहे का कशाचा कोणाचा आवाज काय गाड्या गेल्यात की काय झालं सगळं किती निवांत आहे शेतीत पण ऊन लई आहे उन्हाळा चालू झाला आहे अजून तर हिवाळाच आहे कडक उन्हाळा चालू झालेले हाल होती हे बघा इथं लसूण वाटतं हा लसणाचं आहे लसणाचं रोप हे मी असं पण पाहिलं आहे की कधी कधी जेव्हा कवळा असतो ना हे भाजीत त्याचा पाला पण टाकतात लसणाच्या ऐवजी लसूण आहे आणखीन काय मला याची नावं नाही माहिती डिंगरिया पालक लय काय काय मावशीने लावलेलं आहे शेतात म्हणजे इथं जे भाजीचं असतं माळवं म्हणतात आमच्या इथं माळवं म्हणजे भेंडी गवार जे आपण डब्याला नेतो ना ते सगळं इथंच लावलेलं असतं त्यामुळे भाजीचा खर्च वाचतो हे बघा हे चुक्याचं झाड आंबट चुका जो खातो ना आपण त्याचं झाड आहे खरंच खूप आलो आलो हे बघा रामफळ यंदा लय आलेत का कस काय बघा रामफळाचं झाड सीताफळ बघितलं असेल तुम्ही रामफळ हा पाखरं बी खातात ना पिकलंय का नाही हे अजून कच्चच आहे ना कुठले तोडायचं हे वरचं का आहे ते काय हाताला याय ना अरे लॉस हो गया यार आपला तोडायला गेलो उड्या मारली चष्मा खाली पडला कधी पाय पडला त्याच्यावर कळलंच नाही झालं रामफळ तोडतानी झालं लॉस हो गया भारी लॉस हो गया हे बघा आता हे रामफळ बघा किती मोठे हो आता हे कच्चं आहे नाही तर तुम्हाला फोडून दाखवलं असतं सेम सीताफळासारखं असतं बऱ्याच जणांना माहिती पण असेल सेम सीताफळ फक्त डिझाईन बाहेरून डिझाईन वेगळं असतं आतमध्ये सेमच असते सगळं हे बघा पपई आहे पिकलेला आहेत का पिकलेलं नाही बाळवडीत असते पिकलेलं हा काल खाल्ले होते की पिकलेली एक
हा का मग आम्ही दिलते की हे बघा ज्वारीची कणस सगळी कशी आहेत चालता चालता तिकडचं झालं की इकडे यायचं परत ज्वारी कराय. हे बघा आता पाणी दिलं इथं आणि चप्पल भरली चिखलाने. हीच गोष्ट एक शेतीतली ना आवडत पण ठीक आहे आता त्याशिवाय पर्याय नाही. कुठं आहे चप्पल तुझी मग तू कास काय सोडली. टोक 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 दिदी रडती तू बघ सांब्या तुया बघ कसं चिखल आहे बघ रानात. हा चिखल बघ कसा चिखल. हा हा शांब्याच्या रानातली चिखल आहे हो शांब्या बघ कसली भरली तो. आणि आवडला असेल तर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.